कुठंतरी त्याला दुरावा निर्माण झाला आणि त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला झाला आणि आमचा पराभव झाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत असा निकाल लागला की संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सहानुभूतीची लाट, भावनिक वातावरण आणि देशमुख कुटुंबियांच्या बाजूने जनमत असल्याची चर्चा सुरू असतानाच गावकऱ्यांनी मतदान पेटीतून पूर्णपणे वेगळाच संदेश दिला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामपंचायत सदस्य स्वरूपानंद देशमुख यांनी तब्बल 92 मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर झेंडा रोवलाय. त्यामुळे सोपा विजय मानली जात असलेली निवडणूक शेवटच्या क्षणी पूर्णपणे उलटली. या निवडणुकीकडे केवळ मस्साजोगचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मंगळवारी झालेल्या मतदानात 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत तब्बल 84% मतदानाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या मतदानानंतर गावकऱ्यांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली होती. मात्र मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी यावेळी माघार न घेता थेट मैदानात उतरून सत्ता समीकरणच बदलून टाकली आहेत. मतदानादरम्यान गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मतदान केंद्राबाहेर 2 गट आमनेसामने आल्यानं गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्यासोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती. मी पहिल्या बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. हा विजय ही माझी जनता आहे. माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय. हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले. डिसेंबर 2024 मध्ये तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीला भावनिक, सामाजिक आणि राजकीय अशी तिहेरी पार्श्वभूमी लाभली होती. मात्र अखेर गावकऱ्यांनी सहानुभूतीपेक्षा स्थानिक राजकारण, विकासाचे मुद्दे आणि स्वतःचा स्वतंत्र निर्णय यांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट झालंय. मस्साजोगच्या निकालानं एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली आहे की गावची जनता शांत असते पण मतदान पेटीतून मोठा संदेश देते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.